नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMMS या संबंधीतील जे काही शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा आहे त्यासाठी आपण शालेय क्षमता चाचणी त्यामधील विषय इतिहास त्यावरील प्रकरण 6वे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ यावरील महत्त्वपूर्ण असे 100+ प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर या ठिकाणी आपण पाहूया. तरी सर्व NMMSची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी. तर पहिला प्रश्न आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. मॉन्टेग्यू या ठिकाणी थोडी अक्षरामध्ये लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, समजून घ्या. चेम्सफोर्ड कायदा कधी मंजूर झाला या ठिकाणी असा प्रश्न आहे या ठिकाणी. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा हा 1919 मध्ये या ठिकाणी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा मंजूर झाला. ओके, चला पुढचा प्रश्न या ठिकाणी. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली हो? ही टीका केली लोकमान्य टिळकांनी केली. ही टीका लोकमान्य टिळकांनी केली. कशावर केली? आता जो वरचा प्रश्न पाहिला तो म्हणजे काय, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जो कायदा आहे त्या कायद्यावर त्यांनी टीका केलेली होती. हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे या ठिकाणी. पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न या ठिकाणी. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यामुळे कोणती खाती गव्हर्नरच्या ताब्यात जाणार होती? तर अर्थ, महसूल, गृह ही यासारखी महत्त्वाची खाती कुणाकडे जाणार होती? इंग्रजांकडे जाणार होती ही. ओके, आणि बिना महत्त्वाची खाती आपल्या भारतीय मंत्र्याकडे सोपवण्यात आली होती. पुढे, भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार व राज्यपद्धती देण्यात येईल अशी घोषणा कोण केली? तर बघा, तर 1917 मध्ये जेव्हा तत्कालीन भारत मंत्री होते, आत्ताच आपण जो कायदा पाहिलेला आहे त्या नावाचं पहिलं शब्द मॉन्टेग्यू, हे तेव्हाचे तत्कालीन भारत मंत्री होते. त्यांनी घोषणा केली की भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार व राज्यपद्धती देण्यात येईल. पुढे बघा, मोर्लो मिंटो सुधारणा कायदा कधी करण्यात आला? तर मोर्लो मिंटो सुधारणा जो कायदा आहे तो कायदा या ठिकाणी मोर्लो मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला. मोर्लो मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला. नेमकं काय कायदा होता हा मोर्लो मिंटो? तर ह्या कायद्यान्वये कायदे मंडळातील भारतीय सदस्याची संख्या वाढवण्यात आली. या कायद्यान्वये काय झालं? भारतीय सदस्याची संख्या वाढवण्यात आली आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधी समावेश कायदे मंडळात करण्याची तरतूद झाली. आणि याच कायद्यान्वये काय झालं माहिती आहे का? मुस्लिमासाठी काय झालं? वेगळा विभक्त मतदारसंघ योजना आखण्यात आली. म्हणजे याच ठिकाणीच फोडा आणि राज्य करा ही नीती वापरण्यात आली. बघा, मोर्लो मिंटो सुधारणा कायदा. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर मुस्लिम लीगची स्थापना झाली 1906 ला. 1906 ला. मग 1906 ला मग कोण या ठिकाणी या पाठीमागचा सूत्रधार कोण होता? तो म्हणजे लॉर्ड मिंटो. कारण राष्ट्रीय सभेला जे काही प्रतिसाद मिळत होता त्यामुळे इंग्रजांमध्ये खूप बेचैनी निर्माण झाली आणि त्याने फोडा व राज्य करा या उद्देशामुळे एक शिष्टमंडळ, आगा खान हा एक शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आगा खान व त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी कुणाची भेट घेतली? या लॉर्ड मिंटोची भेट घेतली आणि अशा प्रकारे 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. लोकमान्य टिळकावर राजद्रोहाचा आरोप करून
कोणत्या तुरुंगात किती वर्षासाठी पाठवले होते? तर त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करून यांना 6 वर्ष म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवा. 6 वर्ष म्यानमार आणि मंडालेचा तुरुंग या ठिकाणी. मवाळ पुढारी कोण कोण होते हो? मवाळ पुढारी कोण कोण होते? मवाळ पुढारी तर मवाळ पुढारी होते बघा गोखले, त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, त्याच्यानंतर फिरोज शाह मेहता हे काय होते? मवाळ नेते होते, मवाळ नेते. ओके, मवाळ पुढारी. चला, कोणत्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली? ओके, कोणत्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये? तर या ठिकाणी बघा तर 1907 सुरत येथील अधिवेशन. 1907 सुरत येथील अधिवेशनामध्ये जहाल व मवाळ यांची फूट पडलेली आहे. पुढचा प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली व कधी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना ही गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. आणि कधी केली? 1905 ला या ठिकाणी. भारत सेवक समाजाचा मुख्य उद्देश काय होता? तर लोकांमध्ये, आता मी पूर्ण लिहिणार नाही, लोकांमध्ये काय होती? देशभक्ती निर्माण करायची होती आणि स्वार्थ त्यागाची शिकवण, देशभक्ती निर्माण करायची होती आणि स्वार्थ त्यागाची शिकवण या ठिकाणी. 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले. ओके, पुढचा प्रश्न, 1906च्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार कोणी केला? तर बघा, आत्ताच सांगितलं तुम्हाला मी, 1906च्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात आला? तर 16 ऑक्टोबर या ठिकाणी. ओके, 16 ऑक्टोबर हा दिवस फाळणीचा दिवस म्हणून पाळण्यात आला या ठिकाणी, शोक दिन दिवस म्हणून. बंगाल प्रांताची फाळणी कोणी व कधी केली? बघा, बंगाल प्रांताची फाळणी ही लॉर्ड कर्झन यांनी केली. कधी केली? 1905 ला. ओके, आणि या फाळणीमुळे काय होणार होतं की मुस्लिम बहुसंख्याकाचा पूर्व बंगाल, लक्षात ठेवा, पूर्व बंगाल हा यामध्ये बरेच लोक मुस्लिम होते आणि हिंदू बहुसंख्येचा पश्चिम बंगाल ह्याच्यामध्ये हिंदू होते, म्हणजे त्यांना फोडा आणि राज्य करा ही नीती त्यांनी अवलंबण्यासाठी बंगालची फाळणी केली. 17वा प्रश्न, बंगाल प्रांताची फाळणी करण्यामध्ये नेमका छुपा हेतू हाच होता. मी तुम्हाला काय सांगितलं, नेमका छुपा हेतू काय होता? हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्यात हा हेतू होता. पुण्यामध्ये प्लेगची साथ कधी आली होती? पुण्यामध्ये प्लेगची साथ ही 1897.
प्लेगच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती? रँड. आणि या रँडचा वध केला होता, कोण केला होता? चाफेकर बंधूंनी. चाफेकर बंधूंनी याचा वध केला होता रँडचा. ठीक आहे. कोणता काळ हा जहाल युग म्हणून ओळखला जातो? 1905 ते 1920 हा जो काळ आहे तो जहाल युग म्हणून ओळखला जातो. जहाल पुढारी म्हणून कोणाला ओळखले जातात? लोकमान्य टिळक. टिळक. त्याच्यानंतर लाला लजपत राय. त्याच्यानंतर बिपिनचंद्र पाल हे जहालमतवादी होते. कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ब्रिटिशांनी केली. कोणी केली? ब्रिटिशांनी केली. पुढे बघा, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर कोठे आहे? तर हे पुणे येथे आहे. पुणे येथे. ओके. होम रूल चळवळ कोणी सुरू केली? होम रूल चळवळ ही कोणी सुरू केली? तर होम रूल चळवळ ही डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळकांनी सुरू केली. बघा, होम रूल म्हणजे काय? होम रूल म्हणजे काय? तर होम रूल म्हणजे आपला राज्यकारभार आपणच करणे, म्हणजे स्वशासन. आपला राज्यकारभार आपणच करायचा या ठिकाणी. अशीच पद्धत ही कोणत्या देशामध्ये होती? होम रूल कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती? तर तो देश आहे आयर्लंड. ओके. लोकमान्य टिळकांची मंडाले तुरुंगातून कधी सुटका झाली? 1914 झाली. लाल बाल पाल म्हणजे काय? लाल म्हणजे लाला लजपत राय. बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. बंगाल प्रांतात जहालमतवादी विचाराचे मुखपत्र कोणते? तर त्याचं उत्तर आहे अमृत बझार पत्रिका. यानंतर पुढचे प्रश्न आता पुढे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आधारित शालेय क्षमता चाचणी यामधील इतिहास या विषयातील सहावे प्रकरण स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ यावर आधारित आपण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तरी सर्व NMMS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जवळचे तुमचे जे काही मित्र जर NMS ची तयारी करणारे असतील तर त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. तर चला, सहावं जे प्रकरण आहे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ यामधला हा पहिला प्रश्न आहे बघा. तर पहिला प्रश्न आहे, या ठिकाणी पहिला प्रश्न बघा. हा पहिला प्रश्न
बघा, इंग्रजी शिक्षणामुळे भारतीय समाज जीवनावर कोणता परिणाम झाला? इंग्रजी शिक्षणामुळे भारतीय समाज जीवनावर कोणता परिणाम झाला या ठिकाणी? ओके, तर या ठिकाणी कोणता परिणाम झाला असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपण पर्याय बघूया. पहिला पर्याय, संपूर्ण समाज सुशिक्षित झाला, राष्ट्रीयत्वाच्या भावनाचे बीजारोपण झाले, भारत स्वतंत्र झाला, भारतीयांनी इंग्लंडमध्ये स्थलांतर केले. तर या ठिकाणी संपूर्ण समाज सुशिक्षित झाला का नाही? राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे बीजारोपण झाले. बरोबर आहे. म्हणजे इंग्रजीमधून अनेक गोष्टी लोकांना कळू लागल्या, त्यामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनाचे बीजारोपण झाले. भारत स्वतंत्र झाला नाही किंवा भारतीयांनी इंग्लंडमध्ये स्थलांतर केले नाही. ओके, याचं आपण स्पष्टीकरण सुद्धा पाहूया. इंग्रजी शिक्षणामुळे नवसुशिक्षित समाज निर्माण झाला आणि प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. नवसुशिक्षित समाज या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ओके, दुसरा प्रश्न या ठिकाणी आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, तर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? दुसऱ्या प्रश्नामध्ये ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरणामुळे काय घडले? ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरणामुळे काय घडलं? भारतात विविध राज्ये निर्माण झाली का? भारतीय राज्य सत्ताधीश बनले का? एकछत्री अंमल सुरू झाला का? आणि भारतीय लष्कर निर्माण झाले. बघा, आता प्रशासकीय केंद्रीकरणामुळे काय झालं? तर या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला. काय झालेला आहे? एकछत्री अंमल सुरू झाला या ठिकाणी. एकछत्री अंमल. बघा, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं या ठिकाणी? या प्रश्नाचं उत्तर झालं एकछत्री अंमल सुरू झाला या ठिकाणी. म्हणजे पर्याय क्रमांक काय झाला? तिसरा. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी इथं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. प्रशासकीय केंद्रीकरणामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला या ठिकाणी. चला, तिसरा प्रश्न पाहूया. रेल्वे, रस्ते, जाळे यांचे जाळे ब्रिटिशांनी का उभारले? भारतीयाचं जीवन सुलभ करायचं होतं का? नाही, त्यांना एवढी भारतीयांची काळजी नव्हती. स्वतःच्या प्रशासनाच्या सोयीसाठी हे शक्य असेल. भारतीयांना विदेशात न्यायचं होतं का? अजिबात नाही. आणि शेतीला चालना द्यायची होती का? नाही. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर का असेल? प्रशासन व लष्करी हालचाली सुलभ करण्यासाठी, म्हणजे स्वतःच्या प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी रेल्वे रस्ते यांचे जाळे उभारले. चौथा प्रश्न या ठिकाणी बघा, भारतीय शेतीचा कणा कशामुळे मोडला? भारतीय शेतीचा कणा कशामुळे मोडला? कशामुळे मोडला? जलसिंचनाच्या कमतरतेमुळे, बँकेच्या कर्जामुळे, सततचे दुष्काळ, शेतकऱ्याची ओझे आणि नगदी पिके. हे उत्तर अगदी बरोबर असणार. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, सततचे दुष्काळ, शेतसारा, ओझे आणि नगदी पिके यामुळे भारतीय शेतीचा कणा मोडला. बघा, दुष्काळ, कर प्रणाली, नगदी पिकाच्या सक्तीमुळे काय झाली होती? शेती कमकुवत झाली होती आणि यामुळेच भारतीय शेतीचा कणा या ठिकाणी मोडला. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 5वा. पाश्चात्य शिक्षणामुळे भारतीयांना कोणत्या नव्या कल्पनाची ओळख झाली? पाश्चात्य शिक्षणामुळे राज्यसत्ता व गुलामगिरी झाली असेल का? नाही. युद्ध व हिंसा नाही. न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही हे या प्रश्नाचं उत्तर असू शकेल. म्हणजे सी. पश्चिमेकडील विचारधारेतून भारतीयांना लोकशाही मूल्याची ओळख झाली. लोकशाही मूल्याची ओळख झाली. ओके, पुढचा प्रश्न 6वा.
डॉक्टर भाऊदाजी लाड आणि डॉक्टर राघव भांडारकर यांनी काय कार्य केलं, यांचं नेमकं काय कार्य केलं होतं. त्यांनी शाळा सुरू केल्या, आंदोलनात भाग घेतला, प्राचीन संस्कृतीचा अभ्यास केला आणि नवीन धर्म स्थापन केला. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी प्राचीन संस्कृतीचा बहुतेक अभ्यास, हे या प्रश्नाचं उत्तर असू शकेल. म्हणजे सी, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीचा त्यांनी काय केला, अभ्यास केला. बरोबर आहे. बरं बघा स्पष्टीकरण बघा, त्यांनी भारतीय संस्कृतीचे संशोधन करून काय केलेलं आहे, भारतीयाचा अभिमान जागवला. भारतीयांचा अभिमान जागवला या ठिकाणी. ओके, चला पुढचा प्रश्न 7वा. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे कार्य काय होते. धार्मिक प्रचार करणे, खेळाची माहिती देणे, सरकारच्या दडपशाहीवर टीका करणे. अगदी सुंदर उत्तर, बरोबर आहे. जे काही सरकारचे जे काही अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी, अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी हे वृत्तपत्रे जनजागृती करत होते. सरकारच्या अन्यायाविरोधात ते का करत होते, आवाज उठवत होते. पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले. या ठिकाणी मुंबई 1885 मध्ये झालं बघा. 1885 मध्ये. कोठे झालं हे सुद्धा स्पष्टीकरण खूप महत्त्वाचं आहे. कोठे झालं, 1885 ला झालं. मुंबईतील गोकुळदास तेजपाल शाळेत पहिले अधिवेशन झाले. मुंबईतील गोकुळदास तेजपाल शाळेत पहिले अधिवेशन या ठिकाणी झालेलं आहे. 9वा प्रश्न या ठिकाणी. मवाळ नेत्यांचा स्वातंत्र्य चळवळीबाबत दृष्टिकोन काय होता. मवाळ नेत्यांचा स्वातंत्र्य चळवळीबाबत दृष्टिकोन काय होता. आता जहाल आणि मवाळ. जहाल म्हणजे योग्य उत्तर देणे, जशास तसे वागणे. पण मवाळ नेत्याचं तसं आहे का, नाही. त्यांचं काय होतं म्हणणं तर ते म्हणत होते सनदशीर मार्गाने मागण्या करणे. बरोबर आहे. मवाळ नेते का करते, इंग्रजाशी सहकार्य करून आपल्या मागण्या मांडण्यावर भर देत होते. म्हणजे ते सनदशीर मार्गाने मागण्या करत होते. त्यांना असं वाटत होतं की प्रेमाने आपण त्यांना सहकार्य करूया आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून घेऊया. पुढचा प्रश्न बघा 10वा. लोकमान्य टिळकांनी कोणते उत्सव राष्ट्रीय एकतेसाठी सुरू केले. शिवजयंती व गणेशोत्सव. माझ्या माहितीस्तव बहुतेक 1893 आणि 1895 अशा 2 इसवी सन आहे शिवजयंती आणि गणेशोत्सवाच्या. ठीक आहे. आपण स्पष्टीकरण बघूया. स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे का. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सणातून राष्ट्रीय भावना निर्माण केली. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. गणेशोत्सवाचे आयोजन का केले. कारण लोकांना एकत्र आणायचं होतं त्यांना, आणि राष्ट्रभावना म्हणजे लोकांना एकत्र आणायचं असेल तर या ठिकाणी कुठल्या तरी उत्सवाची गरज होती आणि लोकांची देवावर श्रद्धा होती. त्यामुळे त्यांनी गणेशोत्सवाचे आयोजन केले आणि त्यामुळे सर्व लोक एकत्रित आले आणि एकत्रित आल्यानंतर लोकमान्य टिळक हे आपल्या भारतावरती जे काही इंग्रजाची सत्ता आहे त्यांना हाकलून दिलं पाहिजे हे लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, गणेशोत्सवाचे आयोजन केले होते. सार्वजनिक सणातून लोकांमध्ये एकजूट निर्माण करून स्वातंत्र्याची भावना जागवण्याचा हेतू होता. बघा किती सुंदर स्पष्टीकरण दिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न. लोकमान्य टिळकांनी कोणती वाक्य प्रचार किंवा त्यांनी कोणतं वाक्य त्यांचं प्रसिद्ध आहे. कोणतं वाक्य या ठिकाणी प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळक म्हणायचे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. बरोबर आहे का. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. बरोबर आहे. ही घोषणा टिळकांनी राष्ट्रीय भावनेने प्रेरित होऊन दिली होती या ठिकाणी. 13वा प्रश्न या ठिकाणी बघा. अग्रेसर राष्ट्राच्या अधीन राहणाऱ्या राष्ट्राला काय म्हणतात. तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं उपनिवेश. अग्रेसर राष्ट्राच्या अधीन राहणाऱ्या राष्ट्राला काय म्हटलं जातं, उपनिवेश असं म्हटलं जातं. जे राष्ट्र इतर राष्ट्राच्या नियंत्रणाखाली असते त्याला उपनिवेश असे म्हणतात. काय म्हणतात, उपनिवेश असे म्हणतात.
चला पुढचा प्रश्न 14वा. 1857च्या उठावानंतर भारतीय समाजात काय भावना निर्माण झाली? भीतीची, स्वातंत्र्याची, गुलामगिरीची, उदासीनतेची? तर मला तर वाटतं स्वातंत्र्याची. बघा, स्वातंत्र्याची. जरी उठाव जरी अपयशी झाला असला तरी लोकांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव निर्माण झाली. बघा 15. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? आत्ताच तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कुठं होता पहिलं अधिवेशन? पहिलं अधिवेशन कुठं होतं? मुंबई येथे होतं. आणि त्यालाच अनुसरून 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. बरोबर आहे. 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? आता या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही ॲलन, बघा हा शब्द बरोबर आहे, ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम. ह्यूम हे एक इंग्रज ICS अधिकारी होते, त्यांनी काँग्रेसची स्थापना केली या ठिकाणी. ओके, ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम. चला पुढचा प्रश्न 17वा. काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी भारतीयांची एकत्र बैठक कुठे झाली होती? काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी कोलकात्याला झालेली होती, पुणे, नागपूर, मुंबई. तर याचं उत्तर आहे कोलकाता. काँग्रेसच्या पूर्वी अनेक प्रांतिक संस्था एकत्र येऊन विचारमंथन करत असत. त्यातील एक कोलकात्यात एक सभा भरली होती. बरोबर आहे. म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी या ठिकाणी भारतीयांची एकत्र बैठक कुठे झाली होती? कोलकाता येथे झाली होती. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी 18वा. मवाळ नेते नेहमी कोणत्या मार्गाचा, आताच प्रश्न झालेला आहे, सनदशीर मागण्या या ठिकाणी. बरोबर आहे. तर बघा, मवाळ नेते इंग्रज शासनावर विश्वास ठेवून शांततामय मार्ग, कसला मार्ग? शांततामय, प्रेमाने त्यांना आपल्या मागण्या ते पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असत. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय चळवळीसाठी कोणती माध्यम वापरली? पत्रव्यवहार केला, रेल्वे, वृत्तपत्रे आणि उत्सव. बघा, त्यांनी अनेक वृत्तपत्रे, केसरी असेल, अजून कोणतं मराठा असेल, त्याच्यानंतर अमृत बाजार पत्रिका असेल, उत्सवामध्ये जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती असेल, गणेशोत्सव असेल. म्हणजे वृत्तपत्रे आणि उत्सव ही माध्यमे वापरली त्यांनी. बघा, केसरी, मराठा आणि सार्वजनिक उत्सवाचा वापर जनजागृतीसाठी केला. 20वा प्रश्न या ठिकाणी बघा. केसरी हे कोणाचे वृत्तपत्र होते? आत्ता झालेलं आहे, बाळ गंगाधर टिळक. ओके, बाळ गंगाधर, लोकमान्य टिळकांनी केसरी हे मराठीमधून, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, केसरी हे वृत्तपत्र मराठीमधून आणि मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीमधून चालवलं होतं. बघा, NMSच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. चला पुढे. मराठा हे कोणत्या भाषेतील वृत्तपत्र होते? मराठा हे कोणत्या भाषेतील वृत्तपत्र होते? आत्ता झालेलं आहे इंग्रजी. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र, केसरी मराठीत होते या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न. शिवजयंती साजरी करण्यामागील मुख्य उद्देश काय होता? तर इंग्रजाच्या विरोधात जनजागृती करणे. इंग्रजाच्या विरोधामध्ये जनजागृती करणे हा त्यांचा उद्देश होता. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून स्वाभिमान जागून लोकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करणे हा हेतू होता. पुढचा प्रश्न या ठिकाणी. वंदे मातरम हे कोणाच्या पुस्तकातून घेतलेलं आहे? मला वाटतं आनंद मठ असेल. बरोबर आहे या ठिकाणी. बघा उत्तर काय आहे बघा. वंदे मातरम हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ कादंबरीतील हे गीत आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. बंकिमचंद्र चटर्जी, इथं चट्टोपाध्याय दिलेला आहे. वंदे मातरम या ठिकाणी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी घेऊया.
बघा, तर वंदे मातरम हे जे गीत आहे ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतून हे गीत घेण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न 24वा या ठिकाणी बघा, गणेशोत्सव आणि शिवजयंती या उत्सवामुळे काय साध्य झालं? काय साध्य झालं? धर्माचा प्रचार झाला का? नाही. समाजात फूट पडली का? नाही. राष्ट्रीय एकात्मता व जनजागृती, पर्याय क्रमांक 4. राष्ट्रीय एकात्मता व जनजागृती. बघा, सार्वजनिक उत्सवामुळे काय झालं? लोक एकत्र आले आणि देशभक्तीची भावना निर्माण झाली. देशभक्तीची भावना निर्माण झाली. 25वा प्रश्न या ठिकाणी, स्वातंत्र्य चळवळीच्या युगात प्रारंभ या कालखंडात भारतात कोणती संस्था महत्त्वाची बनली होती? तर ह्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पर्याय क्रमांक सी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, काँग्रेस हीच त्या काळात राजकीय विचार मांडणारी अग्रगण्य या ठिकाणी संस्था होती. या ठिकाणी 26वा प्रश्न, ब्रिटिशांनी शिक्षण पद्धतीत कोणता बदल केला? ब्रिटिशांनी शिक्षण पद्धतीमध्ये काय केलेलं आहे? कोणते शिक्षण दिले? तर याचं उत्तर असेल बी, युरोपियन विचाराचे शिक्षण. युरोपियन विचाराचे शिक्षण म्हणजेच इंग्रजांनी शिक्षणातून भारतीयांना पाश्चिमात्य विचारधारा व आधुनिक मूल्ये मिळाली या ठिकाणी. ओके. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले काँग्रेस अधिवेशन किती प्रतिनिधींनी हजेरी लावली होती? तर ह्याचं उत्तर आहे 72 प्रतिनिधी. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये किती होते या ठिकाणी? 72 प्रतिनिधी सहभागी झाले होते या ठिकाणी. 28वा प्रश्न बघा, राष्ट्रीय चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जात होते? तर याचं उत्तर आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणारे लोकमान्य टिळक यांनी खऱ्या अर्थाने जनतेत राष्ट्रीय चळवळीची ज्योत पेटवली होती. लोकमान्य टिळकांनी कोणता विषय शिकवला होता? तर लोकमान्य टिळकांनी गणित हा विषय शिकवला होता. म्हणून गणित विषयाचे शिक्षक होते आणि ते अभ्यासकही होते या ठिकाणी. भारतात एकात्म राष्ट्रभावना कशी तयार झाली? तर भारतात इंग्रजी शिक्षण, प्रसार माध्यम व रेल्वे यामुळे भारतामध्ये एकात्म राष्ट्रभावना बघा या ठिकाणी का म्हटले? इंग्रजी शिक्षण, वृत्तपत्रे, वीज, टेलिग्राफ, रेल्वे यामुळे लोक एकमेकाशी जोडले गेले, त्यामुळे राष्ट्रभावना तयार झाली. 31वा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळातील महत्त्वाचे उद्दिष्ट काय होते? तर याचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे प्रशासनात भारतीयांचा सहभाग वाढवणं. सुरुवातीच्या काळामध्ये बघा, सुरुवातीच्या काळामध्ये काय पूर्ण स्वातंत्र्य मिळवणं हा सुरुवातीचा उद्देश नव्हता, की प्रशासनामध्ये पूर्ण भारतीयाचा पूर्ण सहभाग वाढवणं हा त्यांचा मुख्य हेतू होता या ठिकाणी. बघा, सुरुवातीला काँग्रेसचे उद्दिष्ट काय होतं? प्रशासनात भारतीयांना सहभागी करून घ्यायचं होतं. हे त्यांचं सुरुवातीचं मुख्य उद्दिष्ट होतं. 32वा प्रश्न या ठिकाणी, दादाभाई नौरोजी यांना काय म्हणून ओळखले जाते? दादाभाई नौरोजी हे भारताचे आद्य अर्थतज्ञ होते. कोण होते? भारताचे आद्य अर्थतज्ञ होते त्यांनी, दादाभाई नौरोजी. बघा, वेग ऑफ इंडियन पॉवर्टी हा त्यांनी आपल्या लेख लिहिला होता आणि भारताच्या आर्थिक दुरावस्थेचा मागोवा घेतला होता या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांनी. चला पुढचा प्रश्न घेऊया.
टिळकांनी काय म्हटले होते? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही घोषणा जनतेत क्रांतिकारक ठरली. प्रबोधनकारांनी समाजात कोणते विचार प्रसारित केले? प्रबोधनकारांनी समाजामध्ये अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध जागरूकता त्यांनी निर्माण केली. समाजामध्ये त्यांनी काय काय निर्माण केलं बघा. प्रबोधनकार इतक सुधारणावादींना समाजात विवेक, समता व जागरूकतेचे विचार दिले. या ठिकाणी जागरूकतेचे विचार दिले. पुढचा प्रश्न 35वा. भारतीय राष्ट्रवादाची पहिली पायरी कोणती? भारतीय राष्ट्रवादाची पहिली पायरी कोणती? तर पहिली जी पायरी आहे ती म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. काँग्रेस हीच राजकीय संघटना होती ज्यातून राष्ट्रवादाचा पाया रचला गेला. प्रसार माध्यमाचा स्वातंत्र्य चळवळीत काय उपयोग झाला? जनतेमध्ये काय झाले? जनतेमध्ये देशभक्तीचे विचार पसरवले. वृत्तपत्रे मासिकातून ब्रिटिशांविरोधात जनजागृती करण्यात आली. बघा पुढे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम गीत कशासाठी लिहिले? कशासाठी? देशभक्ती गाजवायची होती त्यांना. हे गीत राष्ट्रभावना जागवणारे असल्यामुळे चळवळीत वापरले गेले. खूप सुंदर गीत आहे. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, सस्य श्यामला मातरम, वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी, पुल्यकुसुमित द्रुमदल शोभिनी, सुहासिनी सुमधुर भासिनी, सुखदा वरदा मातरम, वंदे मातरम. किती गोड असं हे गीत आहे. बरोबर आहे. त्यांना देशभक्ती जागवायची होती या ठिकाणी. पुढचा प्रश्न 38वा प्रश्न बघा. राष्ट्रीय चळवळीमध्ये लोकमान्य टिळकांनी कोणती शिकवण दिली हो? स्वतःवर विश्वास ठेवून स्वातंत्र्यासाठी लढा देण्याची त्यांनी शिकवण दिलेली होती लोकमान्य टिळकांनी. टिळकांनी आत्मनिर्भर व संघर्ष या विचाराचा त्यांनी काय केलेला होता? प्रसार केलेला होता. पुढे बघा. लोकमान्य टिळकांनी कोणती संस्था वापरली होती? कोणती संस्था वापरली होती हो? पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काय केलं होतं? बरोबर आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करून त्याने शिक्षणा क्षेत्रामध्ये कार्य केलेलं होतं. पुढे 1857च्या उठावाला इंग्रज काय म्हणत? बरोबर आहे. 1857च्या उठावामुळे आपण गेल्या पाठाचे पण प्रश्न पाहिलेले आहेत आपल्या यूट्यूबवरती. आतापर्यंतचे 5 धड्याचे 5 पाठाचे प्रश्न या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. ओके. तर बंड म्हणत होते. बंड. बरोबर आहे. ते आपल्याला बंड म्हणत होते पण ते आपल्यासाठी युद्ध होतं. ओके. आपल्यासाठी ती क्रांती होती पण त्यांच्यासाठी काय होतं? बंड होतं. बंड. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचे श्रेय ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम, एक इंग्रज ICS अधिकारी होता. ह्यूम यांनी काँग्रेसची स्थापना केली 1885ला मुंबई येथे. काँग्रेसच्या प्रारंभी कोणत्या मार्गाने मागण्या मांडल्या जायच्या? कोणत्या मार्गाने जायच्या? निवेदनाद्वारे. बरोबर आहे. काँग्रेस सुरुवातीला टप्प्यात निवेदन सरकारकडे मागण्या मांडल्या जाऊ लागल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृती कोणत्या माध्यमातून करण्यात आली? वृत्तपत्रे, सार्वजनिक उत्सव आणि भाषणे. वृत्तपत्रे, सार्वजनिक उत्सव आणि भाषणे, राष्ट्रभावना निर्माण करण्यात आली. शिवजयंतीचा प्रचार सर्वप्रथम कोणी सुरू केला? बाळ गंगाधर टिळक
यांनी शिवाजी महाराज जीवनचरित्रातून प्रेरणा घेण्याचे लोकांना आव्हान केले. गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरूप कोणी सुरू केले? हे सुद्धा लोकमान्य टिळकांनीच सुरू केले, कारण समाजामध्ये एकजूट साधायची होती, त्याच्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. टिळकांचे शिक्षण गणितात ते विद्वान होते. टिळक कशात विद्वान होते? गणितामध्ये. स्वराज्य या संकल्पनेचा प्रचार कोण केला? तर स्वराज्य, बघा, स्वराज्य या संकल्पनेचा प्रचार टिळकांनी. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. परंतु नीट लक्ष घ्या ह्या प्रश्नामध्ये, परंतु स्वराज्य या शब्दाचा उच्चार सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी केला. लक्षात ठेवा, दादाभाई नौरोजी यांनी केलेला आहे. स्वराज्य या शब्दाचा उच्चार सर्वप्रथम दादाभाई नौरोजी. लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे चालवली. भारतीय स्वतंत्र चळवळ सुरू होण्यामागे कोणती प्रमुख प्रेरणा होती? तर ब्रिटिशांचं जे अन्यायकारक धोरणाविरुद्ध जागृती, लोकांमध्ये जागृती झालेली होती. अन्यायकारक आणि शोषणात्मक धोरणे इंग्रजांनी आपल्यावर लादलेली होती, त्यामुळे भारतीय स्वतंत्र चळवळ सुरू झाली. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कधी झाला? 1915. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कधी झाला? 1915 का 1920 असं काहीतरी आहे. 1920 बरोबर आहे. 1920ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झालेला आहे. तर बघा, लोकमान्य टिळकांचा मृत्यू हा 1920, म्हणजे त्याची तारीख पण अशी आहे 1 ऑगस्ट 1920 या ठिकाणी. 1 ऑगस्ट 1920 आणि तिथून गांधी युग चालू झाले. टिळकाच्या विचारसरणीनुसार स्वराज्य कसे मिळवावे? संघर्ष व जनजागृती करून. बरोबर आहे. जहालमतवादी होती टिळक. टिळकांनी जनतेमध्ये चैतन्य निर्माण करून संघर्ष करण्याचा मार्ग सुचवला. केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेत होते. भारताचे ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाला ओळखले जायचे? तर कोणाला ओळखले जायचे? दादाभाई नौरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया. ओके, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जायचे. लोकमान्य टिळकांनी भारतीय लोकांमध्ये कोणती भावना निर्माण केली? स्वाभिमान व राष्ट्रभक्तीची भावना निर्माण केली. काँग्रेसच्या स्थापनेआधी भारतात काय नव्हते? काँग्रेसच्या स्थापनेआधी भारतात एकत्रित राजकीय व्यासपीठ नव्हते. एकत्रित राजकीय व्यासपीठ. आणि काँग्रेसच्या नंतर काँग्रेसची स्थापना झाली या ठिकाणी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली सभा कुठे झाली? 1885ला मुंबईमध्ये झाली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा पहिला टप्पा कोणता होता? तर उदारमतवादी चळवळ, सरकारकडे विनंती व मागण्या करणारा पहिला टप्पा होता या ठिकाणी. टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू करून काय साध्य केले? सार्वजनिक उत्सवातून लोक संघटित होऊन राष्ट्रीय प्रश्नावर जागृत झाले. या ठिकाणी समाज संघटित केला. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय कोणत्या राज्याशी संबंधित होते? ते या ठिकाणी बंगाल. कोणते होते? बंगाल. बंगालमधील ते साहित्यिक होते. त्यांचं राष्ट्रीय गीत, बरं का, राष्ट्रगीत नाही आहे ती, वंदे मातरम त्यांनी लिहिलेलं होतं. टिळकांचे जीवन कार्य कोणत्या क्षेत्रात अधिक प्रभावी होते? तर टिळकांचे जीवन कार्य राजकारण, समाज जागृती आणि पत्रकारिता. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळकांची विचारधारा कशी होती? लोकमान्य टिळकांची विचारधारा ही क्रांतिकारक होती. क्रांतिकारक.
तीव्र राष्ट्रवादी क्रांती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हे कोणत्या सभेमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे त्यांनी म्हटलेलं होतं. टिळकाच्या मते स्वराज्य म्हणजे काय, तर टिळकांच्या मते स्वराज्य म्हणजे जनतेच्या सहभागाने चालणारे स्वतंत्र शासन. लोकमान्य टिळकांनी कोणत्या माध्यमातून जनतेपर्यंत आपली उदारपूर वृत्तपत्रे व सार्वजनिक उत्सव. 1857चा उठाव कोणत्या प्रसंगामुळे घडला, तर काडतूस. हा गेल्या पाठामध्ये आपण पाहिलेला आहे. काडतूस. द इल्व्हिस ऑफ इंग्लिश रूल हे पुस्तक कोणी लिहिले. या पुस्तकात ब्रिटिश सत्तेचे भारतावर होणारे वाईट परिणाम नमूद आहेत आणि हे दादाभाई नौरोजी यांनी लिहिले. स्वदेशी चळवळ कशाच्या विरोधात होती, तर स्वदेशी चळवळ ही परकीय वस्त्र, बरोबर आहे, परकीय वस्त्र व मालाला विरोध, औद्योगिक शोषण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे ओमेशचंद्र बॅनर्जी या ठिकाणी 1885ला मुंबई येथे झालेलं. राष्ट्रीय चळवळीचा उद्देश काय होता, राष्ट्रीय चळवळीचा उद्देश धर्मप्रसार, परकीय सत्ता टिकवणे, स्वातंत्र्य प्राप्त करणे. बरोबर आहे, स्वातंत्र्य प्राप्त करायचं होतं आपल्याला. दादाभाई नौरोजी यांचे मुख्य योगदान भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास या ठिकाणी. गोपाळकृष्ण गोखले यांची ओळख काय होती, उदारमतवादी व समाजसुधारक होते. गोपाळकृष्ण गोखले यांनी संसदेतून सरकारवर शांततेने दबाव टाकण्याचा मार्ग स्वीकार केलेला होता. ड्रेन ऑफ वेल्थ हा सिद्धांत आर्थिक शोषणाशी संबंधित आहे आणि हा दादाभाई नौरोजी यांनीच मांडलेला होता. म्हणजे भारतातून संपत्ती कशा पद्धतीनं इंग्रज आपल्या देशामध्ये घेऊन जात होते यांचं पूर्ण वर्णन या ठिकाणी त्या ग्रंथामध्ये सिद्धांतामध्ये केलेलं आहे. सर विल्यम वेडरबर्न यांचा काँग्रेस सहभाग कसा होता, तर ते काँग्रेसचे काय होते, अध्यक्ष होते आणि भारतीय स्वराज्याच्या बाजूने होते. ते ब्रिटिश असूनही ते बघा काँग्रेसचे अध्यक्ष होते या ठिकाणी. मवाळ व जहाल नेत्यामधील फरक काय होता, आंदोलनाच्या पद्धती. बरोबर आहे, मवाळ नेते निवेदन व चर्चेचा मार्ग वापरत व जहाल नेते आंदोलनाचा मार्ग स्वीकारत. ब्रिटिश सत्तेचा राजकीय दुष्परिणाम कोणता होता, तर लोकांना सत्तेपासून दूर ठेवला जाणे. बरोबर, लोकांना सत्तेपासून दूर ठेवला जाणे या ठिकाणी. प्रशासनात सामील होण्यापासून रोखले त्यांनी. ब्रिटिश सत्तेचा सामाजिक परिणाम काय होता, तर सामाजिक परिणाम धर्म जातीमध्ये काय केली, फूट पाडण्यात आली. फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली त्यांनी. ब्रिटिश सत्तेचा आर्थिक परिणाम म्हणून काय घडले, बेरोजगारी व दारिद्र्य वाढली. काय वाढले, बेरोजगारी व दारिद्र्य वाढले या ठिकाणी. परकीय मालामुळे काय झाले, आपल्या स्वदेशी उद्योग बंद पडले आणि बेरोजगारी वाढली. भारतीय राष्ट्रीय चळवळीत वापरली गेलेली प्रभावी माध्यमे कोणती, तर बघा या ठिकाणी वृत्तपत्र, निवेदने, भाषणे हे प्रभावी माध्यमे होती. भारतीय जनता ही एक राष्ट्र ही भावना निर्माण करण्यास कोणते घटक कारणीभूत ठरले, तर या ठिकाणी बघा तर एकत्रित संघर्ष, राष्ट्रीय नेते आणि चळवळी. बरोबर आहे, तर स्वातंत्र्याच्या संघर्षात विविध जाती धर्मातील लोक एकत्र आले आणि राष्ट्रभावना निर्माण झाली. निवेदन, अर्ज व चर्चा यांच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व प्रश्न या ठिकाणी 80 प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. धन्यवाद.